नमस्कार, मी पूजा मंगलमूर्ती आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र न्यूज 7 चं ठळक बातमीपत्र। केंद्र शासनाची पंतप्रधान किसान सन्मान ही योजना संपूर्ण देशात कार्यान्वित असून तालुक्यातील 1200 अपात्र लाभार्थ्यांना तहसील कार्यालयामार्फत नोटिसा बजावण्यात आल्या। नोटीस मिळाल्यापासून 15 दिवसांच्या आत घेतलेल्या लाभाची रक्कम जमा करण्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले असून रक्कम न भरल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे पाचोरा तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितले। PM किसान योजना जी आहे या योजनेचे जे लाभार्थी आहे त्यातले काही लाभार्थी जे आयकर भरत होते ते लाभार्थी याला पात्र ठरत नाही आहे। त्यामुळे या सर्व लाभार्थ्यांना जे पात्र ठरत नाही त्यांना शासनाने नोटीस दिलेली आहे प्रशासनाने आणि त्यांच्या खात्यावर असलेली रक्कम त्यांना जमा करण्याचं आवाहन केलेलं आहे। तर मी सर्व संबंधित अपात्र लाभार्थ्यांना याद्वारे आवाहन करतो की त्यांनी आपल्या खात्यावर जमा झालेली PM किसान योजनेची रक्कम आहे तात्काळ शासनास जे अकाउंट नंबर निर्धारित केलेले आहे तालुक्याला त्यात तात्काळ भरणा करायची। यावर कुठल्याही प्रकारचं विलंब करता कामा नये असं मी आवाहन करतो। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरातील स्टेट बँक व्यवहाराच्या कामासाठी गेलेल्या पंचायत समितीच्या सभापती सौ प्रतिभा सूर्यवंशी यांना बँकेत अधिकाऱ्यांनी योग्य वागणूक न दिल्याने आदिवासी संघटना व तालुका वाहतूक सेनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यास घेराव घालून अखेर माफीनामा लिहून द्यावा लागल्याने प्रकरण निवळले। याबाबत बँकेत कामासाठी आलेल्या ग्राहकांनीही महिला सभापतीच्या बाजूने उभे राहण्याचे धाडस केले। बाबाची बँक आहे काही बँक कोणाची उत्तर द्या। बँक कोणाची बोलायची काय किधर काय पार्किंग की जगह दे। कल मैं तुम्हारे को बिल्डिंग ले तुमने पार्किंग जगह नहीं तो यार पार्किंग की जगह अगर कल बच्चे अगर एक्सीडेंट होगा कौन भर देगा आपको? एक शब्द बोल देता समझ में आ रहा? आपका लिहून दे काय है ना माफी मैं अभी लिखने दे देना माफी ऐसे बोलता था काय मला सांगून देतो हमको लेकिन मुश्किल हो जाएगा और आपके ऊपर काम हुआ सब लोगों का काम करो पैसा लेके काम मत करो। मराठी में बात करेंगे हम पैसा दिखा ऐसा ये लेके ऊपर से नीचे फेंकूंगा। साले आदिवासी पट्टा भाषा नहीं समझना गाँव वाले तुम्ही हिंदी ना बोलना दे प्रमुख है आप माझा जो क्या बोलता है ये क्या बात करता है?
बहनचोद तेरी। हम बोल रहे हैं, तुम गाली बोल रहे, तुम पब्लिक के साथ में क्या करते हो? अरे वो मैडम के साथ में क्या लफ्ज बोला इसने? किसका काम चालू है यार? किसका काम चालू है? पब्लिक का काम किसी का नहीं होता है, किसी का नहीं तीन होता दिन है। से ऐसी बातें कैसा बोलता सर, क्या बोला हो गया? ऐसे बोलते हो गया। एक बात बोलता हूँ, क्या ऐसा नहीं बोला? हमने तो बात नहीं हो, क्या बोला? ये बात ऐसी है कि सभापति हमारे लिए ये बात अलग है, लेकिन आपका पहले वो जवाब महिला है। है। मैंने तुम्हारे घर में माँ बहन नहीं क्या? है ना, सभी के घर में। आप लोग तुमको अब बात करने का तरीका नहीं क्या? एक लेडीज से कैसे बात करना ये चाहिए? अच्छे से बात क्यों पूछे? अगर ऐसे ही बोलेंगे, क्या अच्छे से बात किया? जैसे बात किया क्या बोले? उसने बोला मुझे कल खाने खाली बोले, मुझे काम कर बात कर रहे यार। चांगलं बोललेलं नाही याने नहीं नहीं अरे तुम्हारे घर में गलत के साथ क्या करते मला हे सांगायचं की इथं कलेक्टरला आधी बोलवा मला कलेक्टरला इथं बोलवा मग याच्या करण्याखाली द्या माझं काम होतं मी व्यवस्थित केलं सगळं माझा फॉर्म वगैरे भरला सर्व सबमिट करायला मी वरती पाठवलं यांना मला काय म्हणायचं होतं तिथं कर्मचारी नाहीये दोनदा येऊन मी फिरून गेले मग मला म्हटलं मॅनेजरला भेटते मी तिथं कर्मचारी का नाहीये मग काही त्यांना काय सांगायचं होतं मग मी विचारायला पाहिजे होते त्यांनी की मग काय काम आहे ऐसा करते आपका काम करके दिया, ऊपर बुलाया ना आपको मैडम। आणि स्टेट बँकमध्ये मी एक पंचायत समिती सभापती या ठिकाणी माझं ATMसाठी फॉर्म भरण्यासाठी मी आली होती आणि फॉर्म भरून सबमिट करण्यास केला आणि त्या ठिकाणी जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी त्या ठिकाणी उपस्थित नव्हते पण मी दुसऱ्यांकडे ते फॉर्म सबमिट केला आणि ते कर्मचारी उपस्थित नाही आहेत हे मी विचारण्यासाठी मॅनेजरकडे गेले तर मॅनेजरांनी एक सोडून मी चारदा त्यांच्याकडे मी जाऊन आले तरी त्यांनी मला रिस्पेक्ट दिलं नाही किंवा तालुक्याचा सभापती किंवा लोकप्रतिनिधींना ते ओळखत नाही तर यासाठी मी त्यांना विचारण्यासाठी गेली पण त्यांनी अरेतुरीची भाषा वापरून मला दुसऱ्या त्यांच्या कर्मचाऱ्यांकडे खोपवलं आणि त्यांच्या माझं जे काही काम असेल ते त्यांना करायला सांगितलं तर मी त्यांना विचारलं की त्या ठिकाणचे जे काही कर्मचारी आहेत ते कर्मचारी का नाही आहेत मी एक सभापती म्हणून मी तुमचं काम म्हणजे माझं विचारायचं काम होतं म्हणून मी ते विचारण्यासाठी त्यांना विचारपूस करत असताना त्यांनी मला अरेतुरीची भाषा वापरून की जे काही आमचं जे काम आहे तर ते कलेक्टर करू शकत नाही तू काय करू शकशील अशा पद्धतीने ते मला बोलत होते म्हणे तू सभापती आहेत तर आम्ही आमचं काम बंद करून तुझं काम करत बसू का असं अशा पद्धतीने अरेतुरीची भाषा वापरून ते मला शिवीगाळ करत होते आणि हेच नाही तर तालुक्याच्या महिलांना ते म्हणजे तालुक्याचे जे सर्वसामान्य महिला आहेत त्यांना सुद्धा हे अशा पद्धतीने साधारण माणसांना सुद्धा किंवा ज्या सर्वसामान्य महिलांना सुद्धा ते अशाच प्रकारे ते वागणूक देत असतील एका लोकप्रतिनिधीला ते असं वागणूक देऊ शकतात तर सर्वसामान्य महिलांना सुद्धा ते अशा प्रकारची वागणूक देत नसतील त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचे सुद्धा जे काम असतात किंवा कर्ज घेण्यासाठी येत असतात तर ते सुद्धा ते व्यवस्थित त्यांना वागणूक देत नसतात किंवा 6 महिने त्यांना मिटिंगला ठेवत असतात त्यांची कामं करत नसतात आणि 4 वाजेपासूनच ते त्यांचं बँक बंद करून ते मागून ते पैसे काढून देत असतात जे काही त्यांना पैसे देतात त्यांचे ते कामं करत असतात आणि सर्वसामान्य महिला दिवसभर रांगेत उभं राहून सुद्धा त्यांचे कामं करत नाही तर अशा प्रकारचे या ठिकाणी गैरकाम होत असतं तर तालुक्याच्या सभापती या नात्याने मी सांगते की त्यांना जरा त्यांच्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे आणि यापुढे असं घडायला नको यासाठी त्यांना आम्ही काही समज देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी शिवसेनेचे पूर्ण महाविकास आघाडीचे शिवसेनेचे किंवा काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आम्ही आज त्यांना समज देण्यासाठी कल्याण डोंबिवली शहरातील फुटपाथ नागरिकांना चालण्यासाठी आहेत का असा प्रश्न पडावा इतके अतिक्रमण या फुटपाथवर झाले असून वारंवार फुटपाथ रिकामे करण्याची मागणी होते या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्तांनी 1 नोव्हेंबर पासून फुटपाथ क्लिअरन्स ड्राईव्ह मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे आपण पाहतो की शहरामध्ये जे फुटपाथ खरं म्हणजे नागरिकांना चालण्यासाठी आपण केलेले असतात त्या फुटपाथवरती मोठ्या प्रमाणामध्ये दुकानदार अजून पुढे शेड करून घेतात किंवा काही अनधिकृत दुकानदार तिथे व्यवसाय करतात आम्ही आता 1 नोव्हेंबरपासून हा ड्राईव्ह घेतो आहे फुटपाथ क्लिअरन्स ड्राईव्ह तर त्याच्या आधी आम्ही सर्व दुकानदार सर्व जे तिथे व्यवसाय करणारे आहेत फुटपाथच्या आसपास किंवा नागरिक असतील हाऊसिंग सोसायटी असतील त्यांना आम्ही आता चेतावणी देतो आहे की तुम्ही हे असतील तर ते ताबडतोब काढून टाका
1 तारखेपासून आमच्या ड्राईव्हमध्ये आम्ही ते केलं तर आम्ही ते काढण्याचेसुद्धा त्यांना दंड लावू. आणि म्हणून 1 तारखेपासून आपण सर्व फुटपाथ हे क्लिअर करण्याचं ठरलेलं आहे. जी बैठक झाली घन आज महासभेमध्ये जी चर्चा झाली होती घनकचरा विषयाबाबत आणि महासभेमध्ये असं ठरलं होतं की आयुक्त आणि महापौर यांनी सर्व पदाधिकाऱ्यांच्या समवेत एक या विषयावरती विस्तृत चर्चा करावी. आज जवळजवळ 2 तास आम्ही या विषयावरती सन्माननीय महापौर मॅडम आणि सर्व पदाधिकारी गटनेते सर्व या बैठकीला होते. आमचे उपायुक्त आणि इतर अधिकारी पण होते. तर यामध्ये सर्वांचं एकमत आहे की आपण कल्याण शहराला जे स्वच्छ करण्यासाठी आपण ही मोहीम 25 मेपासून सुरू केली आहे. तर त्याला सर्वांचा पाठिंबा आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये आपण जे सेग्रिगेशन करतो आहे त्यालाही सर्वांचा पाठिंबा आहे. फक्त काही अनियमितता जे आपल्या आहेत की घंटागाडी वेळेवर न पोचणे, आपले कामगार हे हजेरी शेडवरती न जाता त्यांची हजेरी लावतात. हजेरी शेडवरती बरेचसे कामगार हजर राहत नाहीत आणि कामावरती हजर न राहणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. काही ठिकाणी घंटागाडी कमी पडत आहेत. काही ठिकाणी जो सुका कचरा आहे तो नेण्यासाठी मोठ्या गाड्यांची आवश्यकता आहे. अशा काही चांगल्या सूचना या बैठकीमध्ये आल्या आहेत. आणि रस्ते कसे स्वच्छ राहतील, नागरिकांना कचरा घरात ठेवण्याची वेळ येणार नाही अशी सर्व खबरदारी घेण्याबाबत आज चर्चा झाली. त्याचं विस्तृत नियोजन आम्ही आता करतो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते पाहावयास मिळेल. किती गाड्या कमी आहेत आणि किती ॲब्सेंटिझम आहे जो लावला जातो असं काय? आपल्याकडे आता सध्या आपले 113 आपल्या घंटागाडी आहेत, 43 आपल्या RC व्हॅन आहेत आणि 10 आपल्याकडे डंपर आहेत. तर काही वॉर्ड असे मोठे वॉर्ड आहेत की जिथे एका घंटागाडीने काम होत नाही. तर आम्ही आता नियोजन असं करतो की प्रत्येक प्रभागासाठी 1-2 अतिरिक्त आपल्याला घंटागाडी किंवा त्याच्यापेक्षा थोडं मोठं व्हेकल हे आम्ही नियोजन करत आहोत परचेस करण्याचं. त्याचप्रमाणे जो महत्त्वाचा मुद्दा आहे की कामगार आहेत परंतु कामावर येत नाहीत, त्या संदर्भात आम्ही अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. आम्ही आता सरप्राईज व्हिजिट, सरप्राईज रेड्स करण्याचं ठरवलं आहे. जिथे कामगार गैरहजर असेल त्याच्यावरती सक्त कारवाई होईल. जे मुकादम त्यांना पाठीशी घालतात किंवा जेव्हा CSI SI त्यांच्यावरती ज्यांचं नियंत्रण आहे त्यांची ही जबाबदारी राहील की त्यांच्या एरियामधले कामगार हे 100% त्यांनी कामावर यायला पाहिजे. काही कामगार कामावर न येता जर फक्त पगार घेत असतील तर त्यांच्यावरती देखील अत्यंत कडक कारवाई केली जाईल. सिव्हिल रोड ते स्टँड रोड वरील रस्त्यावर खड्ड्यांना डांबरी पॅचवर्क कामाला सुरुवात झाली. मनपा आयुक्त नितीन कापडनीस यांच्या आदेशानुसार सांगली शहरात प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवले जातात. या अंतर्गत गेल्या 8 दिवसांपासून शहरात रस्त्यावरील खड्डे डांबर खडीचा वापर करून बुजवले जातात. आतापर्यंत कॉलेज कॉर्नर ते पुष्कराज चौक, त्यानंतर सिव्हिल रोड मार्गे सांगली बस स्थानकापर्यंतचा रस्ता पॅचवर्क केला जातोय. आज सिव्हिल रोड खड्ड्यांना पॅचवर्क केले जाते. हे करणार साहेब अगोदर डस्टिंग करून घेतोय. डस्टिंग करून घेतल्यानंतर सगळं साईडनं स्वच्छ करून घेऊन त्याच्यामध्ये खडी डांबर मारून खडी हातरतो. खडी हातरून झाल्यानंतर परत त्याच्यावरती रोलिंग करून परत त्याच्यावरती खडी टाकून परत त्याच्यावर डांबर मारून परत रोलिंग करून परत बारीक खडी मारली जाते.
जात नाही ना? नाही मुरुम कुठेही गॅसच्या मुरुम कुठेही वापरला जात नाही सर. मग काय काय वापरतात? खडी, हां 1.5 इंची खडी, अर्धा इंची खडी आणि डांबर एवढं वापरलं जातं. अमरावती राज्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र राज्य सरकारने केवळ 10,000 कोटीचे पॅकेज जाहीर केले असून ते पुरेसे नाहीयेत आणि आता या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला. रविकांत तुपकर यांनी आज अमरावती इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. बुलढाण्यात आज होत होतं, अमरावतीत 8 दिवसांनी होत होतं. एका पॉकेटमध्ये आंदोलन होत होतं. एका पॉकेटमध्ये आंदोलन झालं की सरकारवर त्याचा दबाव निर्माण होत नाही. जसं विदर्भवीर जांबुवंतराव धोटेंनी एक हाक मारली तर अख्खा विदर्भ एका दिवशी बंद होत होता, तसं सोयाबीन आणि कापसाच्या प्रश्नावर एक व्यापक आंदोलन उभं करण्याचा आमची पूर्वतयारी सुरू आहे. आणि आठवड्याभरामध्ये जर का सरकारने हेक्टरी 25,000ची म्हणजे जी मदत दिली त्यामध्ये वाढून मदत दिली नाही, केंद्र सरकारनं सुद्धा मदत दिली नाही, आणि पीक विम्याचा प्रश्न असेल, खरेदी केंद्रांचा प्रश्न असेल किंवा सोयाबीनचे भाव 6,000 स्थिर करण्याचा प्रश्न असेल, या मागण्यांच्या संदर्भाने आणि कर्जमाफीमध्ये जे अनेक शेतकऱ्यांचे पैसे अजून नावावर आले नाही, या मागण्यांच्या संदर्भाने जर का विचार झाला नाही आठवड्याभरामध्ये, तर आठवड्याभरानंतर संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये एक व्यापक आंदोलन आम्ही उभं करणार आहोत. हे आंदोलन सरकार हादरवणारं आंदोलन असेल, सरकारला धक्का देणारं आंदोलन असेल. आंदोलनाचा प्रकार काय असेल हे मी आत्ताच सांगणार नाही, पण हे आंदोलन अतिशय ताकदीनं उभं होणार आहे आणि व्यापक पद्धतीनं सगळ्या शेतकऱ्यांना सहभागी आम्ही या आंदोलनामध्ये करून घेणार आहे. हे आंदोलन ऊस आणि दूध आंदोलनाच्या धर्तीवर असणार आहे. जसं ऊसाचं आंदोलन होतं सरकार हादरतं, दुधाचं आंदोलन झालं की सरकारला गुडघे टेकावे लागतात, त्याच पद्धतीनं सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचं आंदोलन हे सरकारला गुडघे टेकायला भाग पाडेल. याच्या पूर्वतयारीसाठी आमचा दौरा सुरू आहे. पथविक्रेत्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी शासनाच्या वतीने लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. तर एका बाजूने फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते व दुसऱ्या बाजूने त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली असून त्यामध्ये नाहक फेरीवाला भरडला जातोय. आधी फेरीवाला धोरण राबवा, त्यानंतरच आत्मनिर्भर योजना राबवा, अशी मागणी माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी केली. इश्यू करू नका, रोजच्या पावत्या पण फाडू नका. आता काय करतात, 2 टाइम कारवाई लावतात. ते कशी लावतात ते लोक की सकाळी एकदा ते लोक कारवाई लावतात, परत संध्याकाळी मधल्या पिरियडमध्ये पावती फाडून जातात. काय सांगणार विक्रेत्यांना वाटत दुसरीकडे आपण मला असं वाटतं की काल पण मी मार्केटमध्ये गेल्यानंतर सगळे जे पथविक्रेते आहेत ते माझ्याकडे आले होते. एकीकडे आपण समाज विकासच्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो आहे की पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर बनवण्यासाठी आपण त्यांना 10,000चं कर्ज देतो आहे आणि त्या कर्जाची परतफेड त्यांना करायची आहे. आणि दुसरीकडे आपण रोज त्यांच्यावर कारवाई करतो आहे. एकीकडे त्यांना आपण बसण्यासाठी पण प्रवृत्त करतो आहे आणि दुसरीकडे त्यांना कर्ज घेतल्यानंतर ती परतफेड करणं त्यांना अशक्य होणार आहे, कारण रोज जी कारवाई करतो आहे त्याच्यामध्ये त्यांच्या मालाचं पण नुकसान होतं आहे आणि जे ठेकेदाराची मुलं जे सामान उचलत आहेत ते पण अर्धवट त्यांना माल दिलं जात आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकीकडे आई जेवू देईना आणि बाप भीक मागू देईना अशी परिस्थिती आपली झालेली आहे. आपण फेरीवाला धोरण निश्चित केलेलं नाही आहे आणि तरी पण आपण 900 रुपये घेऊन त्यांना लायसन दिलेलं आहे. लायसन दिल्यानंतर 30 रुपये रोजचे आपण त्यांच्याकडनं पावतीपोटी घेतो आहे. तर ह्या जर सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्याच नसतील, फेरीवाल्यांवर कारवाई करायची असेल तर ही दुहेरी भूमिका का आपण करतो आहे हे मला नेमकं समजलेलं नाही. म्हणून मी आयुक्तांना आज पत्र दिलेलं आहे, महापौरांना पण दिलेलं आहे की नेमकी आपली भूमिका काय आहे. एकीकडे आपण त्यांना कर्ज पण देतो आहे आणि दुसरीकडे त्यांना बसून पण देत नाही. तर हे निश्चित करावं आणि फेरीवाल्या धोरणानुसार त्यांना कुठेतरी जागा निश्चित करून त्यांच्यावरती जी कारवाई होते ती कुठेतरी थांबवावी. अटी शर्तीनुसार त्यांना बसून देण्यात यावं ही विनंती मी त्या पत्राद्वारे केलेली आहे. फेरीवाला धोरण रखडलेला प्रश्न आहे. आता कर्ज वाटप होते त्यामुळे भरमसाठ फेरीवाले देखील वाढलेले आहेत. मला असं वाटतं की बोगस फेरीवाले पण येणार आहे, कारण 10,000 महापालिका त्यांना देते. तर सरसकट कुठल्याही कागदाची पूर्तता न करता त्यांच्याकडनं आपण फक्त इलेक्शन ID बघतोय
आणि त्याच्यावरती आपण त्यांना ते निधी देतो आहे, तर हे कुठेतरी चुकीचंच होतं आहे. माझं मत ह्याच्यापूर्वी मी महापौर असताना असं होतं की जे स्थानिक लोक आहेत त्यांना आपण फक्त बसण्याची अनुमती द्यावी त्या ठिकाणी, आणि ते पण फुटपाथवर बसण्याची अनुमती द्यावी कारण ट्रॅफिकला कुठेतरी अडथळा होऊ नये या दृष्टिकोनातून आपण तो प्रस्ताव सांगितलेला होता. पण अद्यापही त्याच्यावर कारवाई झालेली नाही आणि त्याच्यामुळे खूप असे फेरीवाले झालेले आहेत आणि मला माहिती आहे की लोकांना ह्याचा त्रास होतो आहे. पण एकीकडे जर आपण अशी भूमिका जर करत असू की लायसन पण द्यायचे, पावत्या पण फाडायच्या आणि कर्ज पण द्यायचं, तर फेरीवाल्यांची वाढ नक्कीच ह्याच्यामध्ये होणार आहे. तर ह्याच्यावरती काहीतरी प्रशासनाने ठोस उपाययोजना केल्या पाहिजे आणि काहीतरी गाईडलाईन्सनुसारच त्यांना बसून द्यायला पाहिजे असं वाटतं मला. कल्याण डोंबिवली महापालिकेचा कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 94.30% पोहोचला असून MMR रिजनमध्ये रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत KDMCने अव्वल स्थान मिळवले, तर नव्याने रुग्ण दुपटीचा वेग 209 दिवसांवर पोहोचलाय. दुसरीकडे 450 ते 500 वर पोहोचलेली रुग्णसंख्या 150 ते 200च्या दरम्यान स्थिरावली आहे. केसेसचा जो आपला डेली जे केसेस येतात ते आपल्या बऱ्यापैकी 150 ते 200च्या दरम्यान सेटल्ड केसेस येतात आणि आता आपला डबलिंग रेट 209 दिवसांवर गेलेला आहे. डिस्चार्ज रेट आपला 94.30% पर्यंत आहे आणि डेथ रेट आपला लेस दॅन 2% आहे. 2% आणि लेस दॅन 2% याच्यामध्ये आपला डेथ रेट पण सेटल्ड आहे. मॅडम काय सांगाल की आपला किती टक्के आता कोरोनाची डिस्चार्ज रेट आणि डबलिंग रेट किती आहे? आता केसेसचा जो आपला डेली जे केसेस येतात ते आपल्या बऱ्यापैकी 150 ते 200च्या दरम्यान सेटल्ड केसेस येतात आणि आता आपला डबलिंग रेट 209 दिवसांवर गेलेला आहे. डिस्चार्ज रेट आपला 94.30% पर्यंत आहे आणि डेथ रेट आपला लेस दॅन 2% आहे. 2% आणि लेस दॅन 2% याच्यामध्ये आपला डेथ रेट पण सेटल्ड आहे. सर्वसामान्यांना लोकल सुरू करण्यात यावी याकरता राज्य सरकारकडून रेल्वेला पत्र देण्यात आले होते. रेल्वेकडून काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. या संदर्भात राज्य सरकार सर्व प्रश्नांची उत्तरे रेल्वे विभागाला देणार असून या संदर्भात लवकरच रेल्वे आणि राज्य सरकार अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून लवकरात लवकर सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा मिळावी यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. हे बघा, आम्ही आधी जे पत्र दिला रेल्वेला त्या टायमाला व्यवस्थित टास्क फोर्स आणि सगळं लक्ष देऊन पॅरामीटर ठरवले, टाईम ठरवलं, लोक जे कामाला जातात त्यांना लक्षात ठेवण्यात आलं, त्याच्यानंतर दुपारी जे ठेवण्यात आलं त्या पद्धतीने आम्ही एक पत्र दिलं. ज्या कारण ती पण होता कामा नव्हे आणि जे ट्रॅव्हलची फ्रिक्वेन्सी ते वाढवण्यात यावी आणि महिलांसाठी स्पेशल म्हणून 1 तासामध्ये 1 ट्रेन. आता रेल्वेचे जे अभिप्राय आलेले आहेत त्याच्यावरती आम्ही योग्य उत्तर आज संध्याकाळपर्यंत CS बरोबर त्यांच्याकडून देऊ. आता त्यांचे जे पत्र आलेलं आहे ते मेल काढण्याचा प्रश्न येत आता आपण दिलेलं आहे. त्यांनी आज 2-3 दिवस घेतले याच्यावर, तर आपण समजू शकतो की काय राजकारण आधी जसं झालेलं आहे मायग्रेंट वर्करच्या टायमाला तसं आता आपण पत्र दिलं. त्यांनी 24 तासाच्या आतमध्ये उत्तर दिलं. त्याच्यावरती योग्य चर्चा करून रेल्वे बरोबर बसून मार्ग मागे सुद्धा महिलांसाठी आपण सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे सुरू करायला निगेटिव्ह होता सुद्धा रेल्वे मंत्र्यांनी ट्विट केला आणि सांगितलं मी निर्णय घेतला. आता सुद्धा या संदर्भात असं म्हणजे क्रेडिटचा विषय का? बघा, आता क्रेडिटच्याबद्दल असं आहे की मायग्रेंट वर्कर जेव्हा मुंबईपासून आपल्याला त्यांना त्यांच्या राज्यामध्ये पाठवायचं होतं त्या टायमाला काय झालं आपल्या सगळ्यांना माहिती. हे काय नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन पॅरामीटर काय करायची गरज नाही. कोरोना आहे, कोरोनामध्ये जसं आपण मायग्रेंट वर्करला लाखोच्या संख्येने पाठवलं त्याच पद्धतीने हे जे पॅसेंजर्स आहेत किंवा जे आता जे आपण लोकल ट्रेन चालवतो ते लोकल ट्रेनमध्ये नवीन काय योजना तर आणत नाही, नवीन काय स्टेशन तर येणार नाही, पण त्यांचं काय पॅरामीटर असेल आणि आमचे टास्क फोर्स आणि सरकारतर्फे जे त्यांना देण्यात आलेलं आहे त्यामध्ये त्यांचं काय म्हणणं असेल त्याच्यावरती विचार करूया. पण या स्थितीमध्ये ते डिले करत आहे हे म्हणणं योग्य होणार नाही. पण त्यांनी जर 1 दिवस आणखीन डिले केलं तर नक्कीच त्यामध्ये राजकारण दिसू शकतं. बिलाच्या संदर्भात आज राज्यातील राज्यपाल
आणि मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही त्या बैठकीमध्ये कधी सुद्धा संमेलनाच्या जवळपास 3 ते 4 याच्याबद्दल सविस्तर चर्चा झाली, मिटिंगही झाली आहे आणि राऊत साहेब येऊन याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे। जी जो 12 जगह है गवर्नर उसके ऊपर चर्चा हुई है, क्या नाम सामने आ रहा है? देखिए 12 जगह जो थी आज कैबिनेट में वो प्रस्ताव पास हुआ है और मुख्यमंत्री जी को पूरा अख्तियार दिया गया। मुख्यमंत्री जी ये प्रस्ताव गवर्नर के पास भेजेंगे और आपको नाम पता चलेगा। सर, मुख्यमंत्र्यांना अधिकार दिले की त्यांना नावं सुद्धा दिलेली आहेत राज्यपालांना? ऐसा है की जे आज प्रस्ताव होता ते 12 एमएलसीच्या नावाबद्दल आज कॅबिनेटमध्ये पास झाले आणि ते सविस्तर रीतसर कायदेशीर गव्हर्नरकडे पाठवले। लोकल ट्रेन शुरू है, लेकिन लोकल ट्रेन की संख्या पैसेंजर्स को ध्यान में रखते बढ़ाने के लिए हमने एक नया पत्र दिया हुआ है रेलवे डिपार्टमेंट को। अब रेलवे डिपार्टमेंट अपने कंसर्न मिनिस्ट्री के साथ, अपने मैनेजमेंट के साथ चर्चा करके उसको कितनी जल्दी से जल्दी चला सकती है इसके ऊपर ध्यान देने की गरज है। अब उन्होंने हमारे पत्र के अनुशंस से एक उन्होंने दूसरा पत्र दिया है, उस पत्र के ऊपर चर्चा करेंगे, चर्चा करके उनकी जो डिफिकल्टीज होगी या उनका कहना है उसको सुनेंगे और जल्दी से जल्दी ये उम्मीद करते हैं कि जैसा माइग्रेंट वर्कर के टाइम पे कुछ हाल हुए थे उस तरीके से ना हो और मुंबई में फिर से लोकल जो ट्रेनें हैं वो चले, ताकि जो लोग सफ़र कर रहे हैं आज की तारीख में, सिक्योरिटी गार्ड्स हो गए, लॉयर्स हो गए या जो कंपनीज में काम करने वाले जिनका जीवन से रोजी रोजगार से जुड़ा हुआ है उनको तकलीफ ना हो। अभी मेरे ख्याल से हमारा पत्र देने के बाद 24 घंटे में उनका उत्तर आया है, तो इसलिए उसको राजनीति बोलना ठीक नहीं रहेगा। हम उसका जवाब देंगे, उनके साथ बैठेंगे और उसके बाद अगर वो देरी करते हैं तो फिर कोई माइग्रेंट केस में जैसा हुआ था वैसे सूरत हाल दिखी तो डेफिनेटली फिर राजनीति कैसे। भारतीय जनता पार्टी को ये समझना पड़ेगा कि पंत प्रधान जी जो कह रहे हैं उनको मानना है या नहीं मानना है। प्रधानमंत्री जी ने सीधा सीधा साफ साफ कहा कि कोरोना जो है वो देश से गया नहीं है, देश में अभी भी है और हमें उसी काम से निकलना चाहिए जब जरूरत हो तो ना निकले। अब महाराष्ट्र सरकार क्या मंदिरों मस्जिदों और गुरुद्वारों को या अधर्म की सरकार नहीं है, लेकिन महाराष्ट्र सरकार के सामने सबसे बड़ा जो चैलेंज आज की तारीख में है वो लोगों की जान बचाना, सबसे बड़ी प्रायोरिटी है लोगों की जान बचाना और उसी के ऊपर पहला फोकस है। धार्मिक स्थलों को खोलने के लिए हम उसके ऊपर विचार कर रहे हैं, एसओपी तैयार कर रहे हैं, आने वाले दिनों में उसको खोला जाएगा। लेकिन अगर कोई इस तरीके की हरकत करेगा जिससे कोरोना के केस बढ़ सकते हैं, लॉ एंड ऑर्डर खराब हो सकता है, तो डेफिनेटली उसको उसी हिसाब से डील किया जाएगा। धार्मिक स्थलों के लिए ऑलरेडी कैबिनेट में बात करने की जरूरत है, उसके ऊपर जो है एक टीम हमने बनाई है। हमारी महाराष्ट्र की विकास अघाड़ी के काम करने की एक तरीका है कि कोई भी काम हम ऐसे 8 बजे आके घोषित नहीं करते, सोचते हैं, विचार करते हैं, टास्क फोर्स को लेके बैठते हैं, सारी चीज़ों को समझते हैं और फिर आके उसको तैयार करते हैं। क्लैरिटी चाहता है कि क्या मुख्यमंत्री को सभी अधिकार दिए गए हैं 12 जो है उनके नाम घोषित करने का, या फिर नाम ऑलरेडी दिए गए हैं मुख्यमंत्री उसको ऐसा है कि कैबिनेट में प्रस्ताव पास होता है कायदे से और कायदे से प्रस्ताव पास होने के बाद में उसका एक प्रोसेस होता है, जो नियम से प्रोसेस होता है उस नियम के प्रोसेस से ही आगे की कार्रवाई होती है जो गवर्नर को दी जाती है। परतीच्या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तरी शेतकऱ्यांना न्याय का मिळाला नाही? मारेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी स्वराज्य युवा शेतकरी संघटनेने आज रास्ता रोको आंदोलन केले। ओला दुष्काळ घोषित करावं, कारण शेतकऱ्याचे सोयाबीन आणि कपासी गेली आणि कपासीचे बोंड खराब झाले, सोयाबीनचं उत्पन्न आलं नाही। आपण मारेगाव तालुका घोषित करावा आणि मारेगाव नगरपंचायतमधील भोंगळ कारभाराची चौकशी करावी अशी 13 तारखेला निवेदन आपण पालकमंत्री महोदयांना तहसीलदारच्या माध्यमातून पाठवलं। त्याच्यानंतर आपण प्रशासनाला 22 तारखेला स्मरणपत्र दिलं का जर का तुम्ही याच्यावर आम्हाला काही ठोस उत्तर दिलं नाही तर आम्ही 29 तारखेला रस्त्यावर उतरून मारेगाव शहराच्या हद्दीत उन्नन आंदोलन करू। स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचे संस्थापक गजानभाऊ किनेकर यांच्या नेतृत्वात आम्ही हा रास्ता रोको केला। जोपर्यंत तहसीलदार आणि नगरपंचायतचे सीओ येऊन आम्हाला काही लेखी ठोस देत नाही तोपर्यंत आम्ही हा चक्काजाम सोडणार नाही, असं आम्ही सर्व शेतकरी आणि युवा शेतकरी स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये हा चक्काजाम सुरू राहील।
मालेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर. मालेगाव नगर पंचायत मध्ये झालेल्या भोंगळ कारभाराची चौकशी. मालेगाव नगर पंचायत मध्ये झालेल्या भोंगळ कारभाराची चौकशी. न्याय शेतकऱ्यांना न्याय. स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचा स्वराज्य शेतकरी युवा संघटनेचा मारेगाव शहरातील प्रशासनाचा जाहीर निषेध असो. मारेगाव शहरातील सर्व प्रशासनाचा जाहीर निषेध असो. मारेगाव शहरातील सुस्तावलेल्या प्रशासनाचा जाहीर निषेध असो. त्याला एक्सटेन्शन देता येतं. कोरोना आहे म्हणून महिन्यात बाकीचे कसे काय टेंडर लावले तुम्ही? कोरोनामध्ये बाकीचे टेंडर कसे काय लावले आणि ते एक्सटेन्शन त्याला कसं काय दिलं मग? मारेगाव तालुक्यात धामणी इथे 5 वर्षाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग केला गेलाय. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महिला असुरक्षित आहे असा आरोप करत भाजपा महिला आघाडीच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आलाय. अल्पवयीन मुलींवर अतिप्रसंगाच्या घटना वाढतायत, त्यामुळे महिला वर्गात तसेच पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. दिनांक 26 तारखेला मारेगाव तालुक्यातील धामणी येथे आई वडील शेतात काम करायला गेलेले फायदा घेऊन आरोपी बंडू भडके या व्यक्तीने दोघी बहिणी घरात असल्याचा फायदा घेऊन आतमध्ये घरात जाऊन 5 वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग केला. त्यामध्ये गुन्हा काय? ज्या चिमुकलीला बोलतासुद्धा येत नाही तिच्यावर जर अतिप्रसंग येतो यासारखी घाणेरडी गोष्ट नाही. आपण 1 तारखेच्या आधी आपण नवमी पूजन करतो, नवदुर्गेचं पूजन करतो आणि नवमीच्या पूजनमध्ये आपण नवकन्यांना जीव घालतो. एकीकडे नवकन्या जीव घालतो आणि एकीकडे 5 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करतो. हे कितपतपर्यंत सहन करायचं असं सर्व महिलांमध्ये त्या चिमुकलीला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही असेच आंदोलन असंच आम्ही भूमिका घेत राहू. याला जबाबदार फक्त तिघारी सरकार, उद्धव सरकार राहणार आहे. त्या चिमुकलीला न्याय मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये त्यांनी केस चालवावी आणि त्याला ताबडतोब फाशी द्यावी, त्याला ताबडतोब कारवाई करावी आणि भर चौकात त्याला फाशी द्यावी असं संपूर्ण महिला आघाडीकडून आमचं निवेदन आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा महाराष्ट्र न्यूज 7.